वर्धा जिल्ह्यातील दहेगाव पोलीस ठाण्यातील ठाणेदार चर्चेत असताना त्यांनी पुन्हा एक उपद्व्याप केल्याने पोलीस विरुद्ध नागरिकांत संताप व्यक्त होत आहे। सेलू तालुक्यातील वादग्रस्त प्रकाराने सदैव चर्चेत राहणाऱ्या दहेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यास गेलेल्या फिर्यादीलाच मारहाण करून उलट त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तालुक्यात अनेक वादग्रस्त प्रकाराबाबत चर्चेत असणारे पोलीस स्टेशन दहेगाव गोसावी येथील ठाणेदार बाळासाहेब थोरात यांच्या कर्मकांड कहाणीने पुन्हा चर्चेत आले आहे। हेलोडी गावात नळावर पाणी भरण्याच्या कारणास्तव झालेल्या वादाबाबतची तक्रार देण्यास आलेल्या महिला फिर्यादीस तिची फिर्याद दाखल करून न घेता तिलाच उलटसुलट प्रश्न विचारून शिवीगाळ करीत परत पाठविले। तक्रार घेतली नसल्याचे महिलेने भाऊ विजय बबन राऊत यास सांगितले। विजय हा बहिणीसोबत पोलीस स्टेशन दहेगाव येथे गेला। तक्रार का बरं घेण्यात आली नाही अशी विचारणा केली असता वादग्रस्त ठाणेदार यांनी आपल्या खाकीचा रुबाब दाखवून कुणाची तक्रार घ्यायची आणि कुणाची नाही घ्यायची हे मी ठरवणार असे म्हणून फिर्यादी महिलासह तिच्या भावाला अश्लील भाषेत शिवीगाळ केली। इतक्यावरच ते थांबले नाही तर विजय फिर्यादी व फिर्यादी बहीण हिला चामडी पट्ट्याने मारहाण केली। बाळबुद्धी ठाणेदार बाळासाहेब थोरात यांनी फिर्यादी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्यावर गुन्हा दाखल केला। या घटनेची चित्रफित सोशल माध्यमांवर प्रसारित झाली असून फिर्यादीसह इतर नागरिकांनी या वादग्रस्त ठाणेदारावर कारवाई करण्याबाबतचे निवेदन पोलीस अधीक्षक वर्धा यांना दिले आहे। अभय बेदमोहता, विदर्भ न्यूज, सेलू।